दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांवर शंका उपस्थित केली। अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून आता शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आमदार अमोल मिटकरी जे आहे, तर तुम्ही या ठिकाणी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आला होतात। रोहित पवार आपल्या सोबत होते, इतरही 3 आमदार होते। गुन्हा नोंदवायला आलेला होता डीजीसी विरोधात। काय झालं नेमकं पुढे? नाही, इथे मला पोलिसांच्या एकंदरीत वागण्यावरून शंका निर्माण होतोय की अशा पद्धतीचा FIR द्यायला जर आम्ही तिथे येत असू आणि त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की 48 तासानंतर आम्ही ठरवू, तेही कोणाबद्दल? राज्याचे डॅशिंग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भामध्ये। आणि तिथे FIR दाखल करण्याचा अधिकार हा पोलीस निरीक्षकांचा असतो। पोलीस निरीक्षक FIR दाखल करण्याच्या तयारीत असताना अचानक तिथे मोठे अधिकारी येतात, ते त्यांना कोणाचा तरी फोन येतो आणि ही सगळी घटनाक्रमच बदलून जातो। तर आणि मला असं वाटतं की न्याय व्यवस्था काही आहे की नाही, आणि ते अजितदादासाठी। अहो, अजितदादासाठी इतका वेळ तिथे बसून राहावं लागलं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवच असू शकत नाही। बाचाबाची झाली पोलिसांसोबत असंही कळतंय। तिथे कार्यकर्ते आत गेले होते, पण तिथले काही अधिकारी ज्या पद्धतीने मगरूर पद्धतीने बोलले हे निषेधार्ह आहे। कार्यकर्त्यांच्या भावना ठीक आहे, आम्ही ते सांभाळून घेतल्या, त्यांना विनंती केली, मग कार्यकर्ते बाहेर गेले। आणि ते काही कार्यकर्ते कोण्या पक्षाचे नाही, ते बाहेर अजितदादावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत। पण खेद या गोष्टीचा वाटतो की तुम्हाला फक्त आम्ही काय कोणाला DGCAला पकडण्यासाठी आलेलो नाही, आम्ही आलेलो आहोत की अजितदादांच्या मृत्यूबद्दल ज्या काही शंका आहेत त्यात FIR झाला पाहिजे। त्यात तुम्ही अशा मगरुरीच्या भाषा करत असाल तर हे निंदनीय आहे, त्यामध्ये आवाज उचलणार। राज्यभर FIR होतील। कार्यकर्त्यांनी तशी आता तयारी केलेल्या आहेत। अजितदादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता हा शांत बसू शकत नाही। मला विश्वास आहे की त्या पोलीस स्टेशनला या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आणि त्या VSR व्हेंचर आणि DGCA यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात FIR करण्याच्यासाठी निवेदनं दिल्या जातील। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपण बघितलं की रोहित पवार, अमोल मिटकरी असतील, संदीप क्षीरसागर, इद्रिस नाईकवाडी हे सर्व मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आलेले होते की DGCA विरोधात जे कंपनी आहे VRS व्हेंचर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, आणखी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी ते आलेले होते। मात्र आपण बघितलं की DCPकडून मगरुरीची भाषा करण्यात आली असा आरोप यांच्याकडून करण्यात येतोय आणि आता आम्ही बारामतीमध्ये गुन्हा दाखल करू अशी भूमिका आहे। कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह अमृती गणकवार, NDTV मराठी, मुंबई।